पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामधील हिट अँड रन प्रकरणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे। पुण्याचा उडता पुणे होतोय का असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलेला आहे। तर पुण्याची बदनामी न करण्याचा सल्ला फडणवीसांनी दिलाय। पाहूयात। अध्यक्ष महोदय, खरं तर आता असं म्हणतात की पुण्यातील लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे। ड्रग्स माफियांनी पुण्यात थैमान घातलाय, कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उडालाय। वाईट अवस्था पुण्याची झाली। एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे, सामाजिक सांस्कृतिक त्याला एक नाव आहे। इथे बाहेरची मुलं जे शिकायसाठी येतात या पुण्यामध्ये, त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवावं की नाही। असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्ष महोदय जिथे ड्रग्स मिळत नाही, जिथे नशा केली जात नाही। आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे। तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे। देशभरात त्याची बदनामी होते। उलट नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे। शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं, तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही। पुण्यामधील 27 अनधिकृत बार आणि पबवरती कारवाई का करण्यात आली नाही? पोलीस आयुक्त झोपा काढत होते का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांची पाठराखण केली। ज्या पब्स अनधिकृत चालत आहेत, नियमाचं उल्लंघन करून चालत आहेत, तेथील 27 पबला अध्यक्ष महोदय कुठलाही परवानगा नव्हता। आता बिना परवानगीने 27 पब जर चालत असतील तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होते तिथे? विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं, पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये, म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली, अतिशय प्रोएक्टिव्ह। आणि कुठलाही तसूभरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे। पुण्यामधील अनधिकृत पब आणि बारसाठी पोलिसांचा रेड कार्ड ठरला असल्याचा धक्कादायक आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। यावर रेड कार्ड बद्दल तुम्हालाच जास्त माहिती असल्याचा पलटवार फडणवीसांनी केला। आणि मी माननीय गृहमंत्री महोदयांना लक्षात आणून देतो की तुम्ही जरा माहिती घ्या पुण्यात काय चाललंय। 450 त्या ठिकाणी ओपन टेरेस हॉटेल आहे। प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल, कल्याण नगर असेल, 5 लाख रुपयाचा हप्ता बांधलाय अध्यक्ष महोदय। 5 लाख रुपये। आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउटस्कट्सला 75 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय। आणि पबचा दर तर पहिल्यांदा 5 लाख रुपये। खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे, कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत। असं नसतं। तुम्हाला जास्त माहिती आहे। रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले तुम्हाला माहिती आहे, नाही तुम्हाला योग्य माहिती आहे। बोलू नका। रेट हे बघा, हे फार चुकीचं आहे। मला माहिती